नमस्कार. आरोग्य विमा पॉलिसी घेताना आपलं लक्ष सगळ्यात आधी कुठे जातं? बरोबर त्या मोठ्या आकड्यावर, म्हणजेच सम इन्शुर्डवर. पण हा मोठा आकडा खरोखरच संपूर्ण कहाणी सांगतो का? चला आजच्या या विश्लेषणामध्ये आपण हेच जाणून घेऊया की तुमच्या पॉलिसीमधला हा मोठा आकडा कधी-कधी किती फसवा असू शकतो. जरा विचार करा, आपल्याकडे 25 लाखांचं संरक्षण आहे असं आपल्याला वाटत असतं, पण जेव्हा 3 लाखांच्या हॉस्पिटल बिलाचा क्लेम करण्याची वेळ येते तेव्हा विमा कंपनी आपल्या हातात फक्त काही रक्कम ठेवते आणि बाकी आपल्याला भरायला सांगते. असं का होतं? चला या गोंधळात टाकणाऱ्या प्रश्नाचं उत्तर शोधूया. तर मग सुरुवात करूया. होतं काय की बहुतेक लोक फक्त त्या सम इन्शुर्डच्या मोठ्या आकड्याकडे बघून पॉलिसी विकत घेतात. हे अगदी एखाद्या गाडीच्या आकर्षक स्टिकर प्राईससारखं आहे. गाडीची किंमत आकर्षक दिसते, पण ती चालवण्याचा खरा खर्च तर वेगळाच असतो, नाही का? ठीक आहे, तर हे सम इन्शुर्ड म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही ती कमाल रक्कम आहे ज्याच्यावर विमा कंपनी एका वर्षात आपल्या उपचारांचा खर्च देणार नाही. हेच आपलं मुख्य सुरक्षा कवच मानलं जातं. आता बघा, स्क्रीनवर हा आकडा दिसतोय, 20 लाख रुपये. किती मोठी आणि आश्वासक रक्कम वाटते, बरोबर? पण थांबा, खरा प्रश्न हा आहे की ही संपूर्ण रक्कम आपल्याला प्रत्येक आजारपणात, प्रत्येक परिस्थितीत खरंच उपलब्ध असते का? आणि इथेच खरी गोष्ट सुरू होते. पॉलिसीच्या छुपे नियम, यांनाच सब लिमिट्स असं म्हणतात. हे असे नियम आहेत जे ठरवतात की ती सम इन्शुर्डची मोठी रक्कम आपण नक्की कशी आणि कोणत्या खर्चासाठी वापरू शकतो. कंपन्या हे नियम काही सामान्य उपचारांवरील खर्च नियंत्रणात ठेवण्यासाठी वापरतात, जेणेकरून सगळ्यांसाठी प्रीमियम आवाक्यात राहतील. म्हणजे महत्वाचा मुद्दा काय? तर सब लिमिट म्हणजे आपल्या मोठ्या कव्हरेज रकमेवर लावलेली एक लहान मर्यादा. आपली एकूण विमा रक्कम कितीही असो, काही विशिष्ट खर्चांसाठी आपल्याला त्या सब लिमिटपेक्षा 1 रुपयाही जास्त मिळत नाही. हे आणखी सोपं करून समजून घेऊया. समजा आपली सम इन्शुर्ड म्हणजे आपलं संपूर्ण वार्षिक बजेट आहे आणि सबलिमिट्स म्हणजे त्या बजेटमध्ये प्रत्येक गोष्टीवर लावलेली खर्चाची मर्यादा. म्हणजे जसं आपण प्रवासासाठी ठरवलेल्या बजेटपेक्षा जास्त खर्च करू शकत नाही, अगदी तसंच इथेही आहे. चला आता पुढे जाऊन बघूया की हे छुपे नियम प्रत्यक्षात आपल्या खिशावर कसा परिणाम करतात. कारण कागदावर जे दिसतं आणि प्रत्यक्षात जे घडतं त्यात जमीन आसमानाचा फरक असू शकतो. साधारणपणे या काही गोष्टी आहेत ज्यांच्यावर सब लिमिट्स लावल्या जातात. हॉस्पिटलमधल्या रूमचं भाडं असेल, मोतीबिंदूसारख्या सामान्य शस्त्रक्रिया, आयसीयूचे चार्जेस आणि हो, अगदी ॲम्ब्युलन्सच्या खर्चावर सुद्धा मर्यादा असू शकते. आता आपण सर्वात धोकादायक भागाकडे येऊया. रूम रेंट लिमिट. हे फक्त रूमच्या भाड्यापुरतं मर्यादित नाहीये. जर आपण विमा कंपनीने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा महागडी रूम निवडली तर त्याचा परिणाम फक्त त्या जास्तीच्या भाड्यावर नाही, तर आपल्या संपूर्ण हॉस्पिटल बिलावर एक प्रकारची कपात लागू होते. यालाच प्रोपोर्शनेट डिडक्शन म्हणतात. हे उदाहरण बघा म्हणजे कळेल. समजा रूमची मर्यादा होती 5,000, पण आपण 8,000ची रूम घेतली. इथे विमा कंपनी आपल्या डॉक्टरची फी, औषधं, टेस्ट्स या सगळ्या खर्चाच्या फक्त 62.5% रक्कम देईल. का? कारण आपण मर्यादेपेक्षा जास्त खर्च केला. म्हणजे आपल्या संपूर्ण हॉस्पिटल बिलापैकी 37.5% रक्कम आपल्याला स्वतःच्या खिशातून भरावी लागेल. एका छोट्या चुकीची ही किती मोठी किंमत आहे बघा. रूम रेंट नंतर दुसरा सर्वात महत्त्वाचा आणि अनेकदा दुर्लक्ष केला जाणारा मुद्दा म्हणजे विशिष्ट आजारांवर लावलेल्या सबलिमिट्स. इथेच खरा गोंधळ होतो. आपल्या पॉलिसीवर हा आकडा अगदी ठळकपणे दिसतो, 15 लाख रुपये. आणि आपल्याला वाटतं की आपण आता पूर्णपणे सुरक्षित आहोत. पण त्याच पॉलिसीच्या बारीक अक्षरात कुठेतरी लिहिलेलं असतं की मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी आपल्याला या 15 लाखांपैकी फक्त आणि फक्त 40,000 रुपये मिळतील. हा फरक खरंच धक्कादायक आहे, नाही का? आणि हा तक्ता बघा, सगळं स्पष्ट होईल. शस्त्रक्रियेचा एकूण खर्च आला 90,000 रुपये, पण सब लिमिटमुळे विमा कंपनीने दिले फक्त 40,000. म्हणजे सरळ सरळ 50,000 रुपये आपल्याला स्वतः भरावे लागले, तेही 15 लाखांची पॉलिसी असताना. पण थांबा, घाबरू नका. या समस्येवर एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे. चला एका स्मार्ट चेकलिस्टवर नजर टाकूया जी आपल्याला क्लेमच्या वेळी होणारा हा मनस्ताप टाळायला नक्कीच मदत करेल. पॉलिसी घेताना किंवा रिन्यू करताना या 4 गोष्टी नक्की तपासा. पहिलं, रूम रेंटवर कोणतीही मर्यादा नाही ना हे पहा. दुसरं, प्रत्येक आजारासाठी किती मर्यादा आहे याची स्पष्ट माहिती घ्या. तिसरं, आधीच्या आजारांवर कव्हरेज कधीपासून सुरू होईल ते तपासा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, काय काय कव्हर होणार नाही आहे याची यादी शांतपणे वाचा. आणि हेच या संपूर्ण विश्लेषणाचे सार आहे. आपल्या पॉलिसीची खरी ताकद त्या मोठ्या आकड्यात नाही, तर त्यातील छुपे नियम आणि अटींमध्ये दडलेली आहे. तर आता स्वतःला हा प्रश्न विचारा.
आपली आरोग्य विमा पॉलिसी आपल्याला खऱ्या अर्थाने संरक्षण देतेय की फक्त एक खोटा दिलासा? वेळ आली आहे आता ती पॉलिसी काढून त्यातील बारीक अक्षरे तपासण्याची. आजच करा.